हिंदुस्तानियों का नशा चाय के प्यालियों में होता है, कलाकारों का नशा सिर्फ आपके ताले में होता है। मंदिर में पूजा के लिए थाली चाहिए, मंदिर में पूजा के लिए थाली चाहिए, और हमारे कलाकारों के लिए आपकी ताली चाहिए। आपले कार्यकर्ते फार छान आहे, आपले कार्यकर्ते फार छान आहे. आपले कार्यकर्ते नावासाठी कार्य करत नाही, आपले कार्यकर्ते नावासाठी कार्य करत नाही, यांचं कार्यच यांचं नाव करतंय. आम्ही कीर्तनाला कार्यक्रमाला गेल्यानंतर काही ठिकाणी बरं का, काही ठिकाणी आमच्या पुढं नावाची हातभर लिस्टच असते. महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या. आता मला खरं सांगा, माझं अजून लग्न झालं नाही तर मी कोणाचं नाव घेऊ? आणि समजा मी कार्यकर्त्याच्या आग्रहावरून एखाद्याचं नाव घेतलं तर त्यांची बायको मला सवत म्हणून घरात घेईल का? बाबा मी घेऊ का तुमचं नाव? बाबा मी घेऊ का तुमचं नाव? बाबा तर लाजलेच बघा, मी असंच एका ठिकाणी कीर्तनातून एका बाबांना विचारलं, बाबा मी घेऊ का तुमचं नाव? बाबा मी घेऊ का तुमचं नाव? त्या म्हाताऱ्याच्या म्हातारी शेजारीत बसलेली होती. ती उठून उभी राहिली व म्हणाली, ए पोरी अजिबात जमणार नाही, ए पोरी अजिबात जमणार नाही. ह्याच्यामुळेच तर मी म्हाताऱ्याला एकटं कुठं जाऊ देत नाही, ह्याच्यामुळेच तर मी म्हाताऱ्याला एकटं कुठं जाऊ देत नाही. जय हो. बघा या वयात सुद्धा सवत नको वाटते. आपले कार्यकर्ते फार छान आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी वर्गणी दिलेली आहे, देणगी दिलेली आहे, ते सर्व उदार वर्गणीदार, उदार देणगीदार, सर्व दानशूरांचे मनापासून आभार मानते व चिंतनाला प्रारंभ करते. विठ्ठल अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. अभंग ज्ञानी यांचे राजा असणारा संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. हे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानी यांचा राजा गुरु म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. माझा पामरा आहे काय थोडं पण पायाची वाहन पायी बरे. हे माझा पामरा आहे काय थोडं पण पायाची वाहन पायी बरे. हे माझा पामरा आहे काय थोडं पण पायाची वाहन पायी बरे. हे माझा पामरा आहे काय थोडं पण पायाची वाहन पायी बरे. अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. माशानंतर पोहणे नाही, सूर्यानंतर उष्णता नाही, लोण्यानंतर मऊपणा नाही, हिऱ्यानंतर कठीणता नाही, काजळानंतर काळेपणा नाही, भीष्माचार्यानंतर प्रतिज्ञा नाही, मारुती रायानंतर ब्रह्म
असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा आज आपण अभंग घेतलेला आहे. आजच्या कीर्तनाचा विषय आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा श्रीविचार. आजच्या कीर्तनाचा विषय आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा श्रीविचार. आजच्या कीर्तनाचा विषय आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा श्रीविचार. आजच्या कीर्तनाचा विषय फार छान आहे. आजच्या कीर्तनाचा विषय फार महान आहे, पण मी फार लहान आहे. आजच्या कीर्तनाचा विषय म्हणजे मुंगीच्या बोकांडी हत्ती देणे. आजच्या कीर्तनाचा विषय आहे मुंगीच्या बोकांडी हत्ती देणे. एक म्हातारी रस्त्याने चालली होती. मागून एका कुत्र्याने मोठ्याने भू भू केले. म्हातारी उलटून खाली पडली तर पडली, कुत्र्याच्या बोकांडीच पडली. म्हातारीचं वजन होतं 100 किलो. कुत्र दबलं ना म्हातारी काली. कसं तरी गॅंग 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 करीत म्हातारी खालून पळालं. परत त्या कुत्र्याला त्या वजनाची म्हातारी दिसली. ती कुत्रा लांबूनच पळून जायची. तसंच मला जर या गावात परत कीर्तनाला बोलावलं की मी लांबूनच पळून जाईल. कारण या गावचा विषय फार महान असतो, पण मी फार लहान आहे. विठ्ठला